साहेब कोण हो तुम्ही? बचत गटात साहेब आहे मी. आता रे यो का पळाला काय माहित. चल आपण हप्ता गोळा करूया. चल चल. तरी बरं तो बचत गटाचा बुकुड आला ना हप्ता मागाय. होय बाया, मी तर माझं सगळं पैसे शॉपिंग मध्ये उडवले की. नाहीतर काय, माझ्याजवळ बी पैसा नाही, कात खाया बी पैसा नाही तर. अगे चिमना बाई, कसली मिस्त्री दिलीस ग ह्याला चव ना ढव. अगे सटवे फुक्कडची दिल्या घास की गप. अगं तुला सटवी म्हणाली ती काय काय सटवी म्हणतेस रे मला? तुझ्या तर आता टावळे. अगं ती तुला टवळी म्हणाली मग टवळी म्हणतेस. अगे उंडगे आमच्यात बंद लावतेस मी. ए धर तिला. परत बांधणं लावलीस तर कातडच काढीन. अय बायकानू, बचत गटाचं साहेब यायला लागले ती. आईला सगळं गाव मोकळा आहे का काय? कुठे गेल्या सगळ्या बायका? अय चिरकुट सगळ्या बायका कुठे गेलं? मला काय माहित, मला काय माहित, मला काय माहित, अरे याला काय कोणी चावी देऊन सोडलाय काय? बंद कर चावी ती. मला हाय माहित पण मी नाही सांगणार. सांग लवकर सुक्कट. थांब. अरे बाळा, चिमणाबाई शिंबूडसाठीच घर कुठलं रे? हीच आहे घर. तुमचं जावी होय. बोलले बाहेर चिमणा बाईसनी. आय बिकराल ती पीठ नाही भाकऱ्यान. अरे भोंगळीच्या भिकार नवा मी भाकरी आहे. आपल्या बचत गटात साहेब आहे. चिमणाबाईला बाहेर बोलव. आय आत कडी लाव, आई दारू कुठ नको. अरे तुझ्या तर कोकणीच्या का बस बाहेर बाजूल सर. चिमणाबाई शिंबूड चाटे बाहेर या, नाही तर दरवाजा तोडण्यात येणार. वाय सर तोड दो दरवाजा. अरे तुझा मुर्दा बसवला तुझा. प्रथम नाही दरवाजा उघड. चिमणा बाई यांच्या वतीने मी सॉरी म्हणतो. बर बर बोला, काय काम आहे? आम्ही दोघं बचत गटात साहेब आहे. आधी तर वेगळं साहेब होतं ती. हा, त्या दोघांची बदली झाली. त्या दोघांच्या जागा आम्ही दोघं लागलोया. बोला मग. अहो तुमचा बचत गटाचा हप्ता भरलेला नाही सा, भरा की तेवढा. कुत्र्या माझा पापडाच धंदा आहे. पावसात पापड करत नाही मी, त्यामुळे पैसे नाही ती. पावसाळा झाल्यावर या. मावशी भरा की तेवढा हप्ता. तुम्ही हप्ता भरला तरच आमच्या दोघांचा पगार होईल. नाही म्हणलं कळतं का? नाही लय मारीन. ती ना माझा एक प्रश्न होता. बोल की. तुमचं नाव चिमणा बाई नाव का? होय. मग कावळ्यागत का दिसताय? कुत्र्या तुला कावळ्यागत दिसतोय मी. अरे उलट्या कशाला काय पण म्हटलास त्या बाईला, परत ते हप्ता द्यायची नाही. अरे चेष्टा केली रे जरा. चेष्टा केली. थांब, पुढचं नाव कोणाचं आहे बघू दे. शांताबाई टांग मारे. बरं चल लवकर उठ काय. बरोबर चल. मला 30 रुपये द्या, मी दाखवतो घर. लई मागणंच फिरते काय आपल्या. इधर 50 घे, पण व्यवस्थित घर दाखवतीच. चल. शांताबाई, शांताबाई. हा बोल की चिमण्या बाई. शांताबाई आत्ताच बचत गटात साहेब आमच्या घरला आलत ती. काय सांगतेस? खरंच आलो तू घरला? वय आणि ही बघ नवीन साहेब आली ती. जुनी साहेब बदलून गेली ती. ही जरा ढान काय ती जपून राहा. अगं जपूनच राहत्या, आणि तसं बी त्यासने आमचं घर घावायचं नाही, लांब आहे त्यामुळं. आता गं बाई आलं म्हणतं. अगं ठेव ठेव ठेव. अरे देवा, ह्याच्यात मी थांबं ना. देवा काय करू र परमेश्वर. आव आव मी आहे. मी सांगितल्याशिवाय घरातनं बाहेर यायचं नाही बरं का. हा ती ना माझा पोटी घेऊन काय करतेस? तुम्हाला सांगते मी परत. झोपा, मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नका. बरं बरं. हा शांताबाई, ओ शांताबाई. अरे देवा, आता काय करू? माझा नवरा मेला, आता कुठनं पैसा आणू मी र देवा. मावशी रडू नका, शांत व्हा. कसं शांत हो, माझा आधार गेला. आता आधार पण गेला आणि 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ बी गेलं. ए कोण आहे सा तुम्ही? मावशी आम्ही सरकारी रेशनिंगच्या दुकानात आलोया. आता तुमचा नवरा मेलाय ना, मग त्याच्या नावावर मिळणार गहू आणि तांदूळ नाही मिळणार तुम्हाला. ए बाबा, माझा नवरा आहे, आज झोपलाय. मला वाटलं तुम्ही बचत गटाचा साहेब आहेसा, हप्ता मागा आलाय म्हणून नाटक करत होती. आईला अवघड धंदा आहे. आधी कर्ज घेते ती आणि परत हप्ता भरताना असलं उद्योग करते ती. ए बसताना बांध्या, तुला काय करायचंय? तुझं तू काम कर. ए या बाईचं रेशन कार्डचं नाव काढ रे. लय चाबर बोलत्या बाई. होय होय काढूया. आईला कुठे गेली बाई? साहेब मला माफ करा, परत असं नाही म्हणणार मी कवा. बर बर उठ, नाही काढत तुझं नाव. चालते चालते, चला चहा पाचती तुम्हाला. ए नको तुझा चहा, काहीतरी घालशील चहात आणि मारून टाकशील आम्हाला. चालते, थांबू थांबू.
अरे कुठं आहे घर चालून चालून थांबलो का हे बरं बरं चालतंय ओके ये रे मावशी ओ मावशी काय रे कोण आहे सा तुम्ही? बचत गटात साहेब आहे आम्ही दोघं. हप्ता काढा 2150 रुपये. अरे देवा थांबा 2 मिनिटं. काय करू मी माझा धनी मला गेलं सोडून. याला तर फोन करून मागे बोलवा त्याला. आवा सोडून गेला म्हणजे मेला व माझा धनी. धनी मेला तर मग गळ्यात मनी कसा. आव ती लोक वाईट नजरेनं बघते ती माझ्याकडे म्हणून घातलंय व आता कसं जगू मी. जगू नका मरा तुम्ही पण हप्ता भरा. लाज वाटते का बोकडा तुला मला मरा म्हणतोया. मावशी टेन्शन घेऊ नका होईल सगळं ठीक. साहेब मी भरते हप्ता पण मला 2 महिन्याचा टाइम द्या. माझ्या धन्याच्या विधीसाठी मला पैसे पाहिजे ते तुम्हीच काय तर मदत करा किंवा. तुला काय झालं हा? मावशी मला बघवत झालं ही जरा तुम्हाला 1000 रुपये करत चला. बरं असू दे काळजी घ्या मावशी येतो परत. कुठल्या गाव पाहुणा आहे तर बोलू. फोटो इकडं हाच बघू जरा. अरे आकडा जिवंत आहे तू नवरा जिवंत आहे की तुझा. साहेब नवऱ्याचा आत्मा आहे. आता माय काय पायताना कॅश काढणार तुम्ही आज खरं बोल. अहो साहेब माझा काय संबंध नाही तिनं कर्ज काढलंय. ए शांताबाई पैसे दे हप्त्याच लवकर. माझा हातामध्ये साहेब मी 4 दिवसात तुमचा हप्ता देते. 4 दिवसात जर हप्ता नाही दिलास तर तुझ्या नवऱ्याला उचलून येणार. आत्ताच रे की उचलून 4 दिवस कशाला लावताय. ए नको काय 4 दिवसांभर हप्ता जातो आम्ही चल रे. मला उचलून न्यायला सांगतेस तुझ्या तर आता. बुचडे वहिनी बाहेर या बुचडे वहिनी. बोला की काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला बचत गटाचा हप्ता पाहिजे. अरे मूर्त्या माझी दखल करतेस मी लय मारीन तुला. सॉरी वहिनी जरा चेष्टा केली. ती हप्ता नाही बचत गटाचा तेवढा. इथंच उभा राहा आणते. अण्णा परत? सॉरी अण्णा सॉरी अण्णा अण्णा काय पाहिजे अण्णा अण्णा करताय? तुम्हाला वा अण्णा इकडे हप्ता मागतोय. बर बर ओके हे घ्या 2150 आहेत मेजून घ्या. बर चालतंय ओके आहे ती इथं सही करा. ओके थँक्यू सोना का ड्युटी कोण आहे इथं? मॅच आहे सोना का काय काम आहे? बचत गटाचा हप्ता भरलेला नाही तुम्ही हप्ता द्या. अहो माझा सासरा आजारी आहे त्याला दवाखान्यात 50,000 रुपये खर्च केला. तुम्हीच सांगा कसा भरू हप्ता? मामा वाटतंय का बरं? कशाचं बरं पोरांनो 4-5 दिवसात जाईल मी. मामा असं बोल नका असं मामा. बरं उशिरा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मामा. नाही पोरांनो जाते काय म्हातारा. बरं ड्युटी वहिनी कवा देणार मग हप्ता? 15 दिवसानं देते. बर चला येतो आम्ही. मामा काळजी घ्या मामा. होय आपल्यामुळेच आहे. शुभम अय शुभम काकी शुभम कुठे गेला? शुभम नाही घरात जा. अहो महत्वाचं काम होतं. काय महत्वाचं काम होतं? अहो आमच्या मामाची पोरगी आल्या तिचं काहीतरी काम होतं शुभम कडं. हवा 5 मिनिटात येतो ही साहेब गेल्या. माकडा सत्यानाश केलास. ड्युटी वहिनी आम्हाला काय देतोय बाहेर या हप्ता द्या. ए माकडा थांब भुंगळीची ऐकडा या ड्युटी नाही बाहेर या नाही तर पोरला उचलून येणार बघा. ओ साहेब हे तर हप्त्याचे पैसे माझ्या पोराला सोडा. बर ए माकडा परत असली नाटकी करायची नाही. इथं सही करा मावशी. इथं आता कोण राहिलं? आता राहिले बघ बचत गटाच्या अध्यक्षा गंगूबाई खुळखुळे. चला तिकडे. ए ठीक आहे तुझं. कोण आहे तुम्ही? बचत गटात साहेब आहे आम्ही दोघं. उभा काय बसा की. बायको कुठे आहे तुमची? माझी बाईक कशाला पाहिजे तुम्हाला? हप्ता पाहिजे तुमच्या बायकोकडं बचत गटात त्यासाठी. बसतो कापणार नाही नको आपल्याला पुजवणार नाही. ए पाहिजे मागे जरा. कशाला
इथं आहे हप्ता तुमचा. देऊ नकोस. किती आहे सांग तुझा हप्ता. कसा देऊ. ऑनलाईन देऊ का कॅश देऊ. पाया पडतो जाऊ द्या मला आता. अगं बायको ही बटाटवाला साहेब कोणतरी आले ती. तुम्ही कुणा ओरडत होता? माझ्या वरडत होतं तिथे तुमचं. नाही माझ्या नव्हतं वरडत. कोण आहे तुम्ही? आम्ही बचत गटात साहेब आहे दोघ जण. पहिलं साहेब कुठे गेलं? पहिल्या साहेबांची बदली झाली त्यांच्या जागेवर आम्ही दोघ जण लागलोय बघा. बरं अध्यक्ष बाई तुमचा हप्ता दे की. ही जरा 2150. सकाळपासून त्यांची वाट बघत होती, कोण आलंच नाही हप्ता न्यायला. आम्ही आलोय आता. उशीर झाला. घर उडकाय जरा वेळ लागते का नाही. तुमच्या बचत गटातल्या बायकांचं लय हप्ते राहिले त्यांची मिटिंग घेऊन सगळ्यांचे हप्ते गोळा करा तेवढे. बरोबर करते गोळा सगळ्यांना. उद्याच करते. चालते येऊ का. चालतंय येऊ का. चिमणाबाई, ओ चिमणाबाई, अगं एक चिमणे ये बाहेर लवकर. अगं ए डुचके कशाला बोंबालतेस. टवळे सरळ बोल माझ्याशी. बचत गटाचे अध्यक्ष आहे मी. अगं बसताना बांधे आम्हीच तुला अध्यक्ष केलंय त्यामुळे डिंग डांग करू नकोस. बरं असू दे, थोड्या वेळाने बचत गटाची मीटिंग आहे, ये लवकर. बरोबर जाते मी. शिस्तीत जा नाही तर ठेसकावून पडशील. डबरा पडेल. माणसं हिराय म्हणून पाण्याला येतील. कुत्रे तुला त्याच डबऱ्यात घालून पुरीन बघ. शांता, अगं ए शांता, ए शांते ये बाहेर लवकर. काय ग, बचत गटाची मीटिंग आहे. कशाबद्दल? गटातल्या बायकांनी हप्ता भरलेला नाही त्यासाठी ठेवल्या मीटिंग. बर बर चालतंय येते. काय झालं? बसा सांगते. अहो हप्ता भरायचा आहे तर आपल्याकडे तर पैसेच नाहीत. 1 लाखाचं कर्ज कसं फेडायचं? एक काम करूया, उंदर मारायचं औषध पिऊया आणि जीव देऊया. एवढं कर्ज आपण दोघं काही फेडू शकत नाही. चालतंय जावा लवकर घेऊन या. औषध आणलंय मी खिशातनंच. द्या इकडं मी पहिला पिते. नाही मी पेणार. नाही मी पेणार आहे. नाही मी पहिल्यांदा पेणार आहे. अहो कशी आहे चव? कडवाट लागतंय. शी बाय, तुम्हाला माहित आहे ना मला कडवट काहीच आवडत नाही. मी नाही पीत, जावा तिकडं. मी नाही पीत, जावा तिकडं. मी नाही पीत, जावा तिकडं. तुझ्या तर आता अय बायकांनो, आपापले हप्ते भरा. उगाच बचत गटाचं नाव खराब करू नका. अहो या शांतीनच भरलेला नाही हप्ता. ए भट्टक भावाने, माझं कशाला नाव घेतेस? मी भरणार आहे हप्ता. अगं टवळे, हा काल का नाही भरलास ग मग हप्ता? तुझ्यामुळे त्या बचत गटाला बट्टा लागलाय, बट्टा. लय चुरू बोलतेस ग तुझ्या तर. अगं ए, थांबा भांडू नका. मग हिला सांगा की अध्यक्षीनबाई गा बसा दोघी पण. बसा खाली. ओ अध्यक्षीन बाई सगळ्या बायका आले ते का. आले ती बरं आहे का. मोठं साहेब येणार आहे ती. मोठं साहेब आले की सगळ्यांनी उठून उभं राहायचं. नमस्कार करायचा. ठीक आहे समजलं. आलं या नमस्कार. ओ साहेब स्वागतासाठी उठले त्या बायका. मला वाटलं मालायला उठले त्या. मालायला नाही. बसा आता का भैया ही बोबडाय वाटत. असू दे तू गा बस. नमस्कार नव्हत्यांनो, मला लवकर हप्ता पाहिजे. ए उठा गा, ह्याला धरून सगळ्यांनी आपटूया. काय झालं. अहो साहेबच म्हटलं की मला लवकर आपटाय पाहिजे. हप्ता पाहिजे ना लवकर हप्ता पाहिजे म्हणतं साहेब. अरे देवा, ही बोबडायचं नवं काम म्हणूनच मला काही समजून झालं या. तुम्हाला काय समजत नसलं तर तुमच्या जाग्यावर बता. धाग्यावर बसू? आता धाग्यावर कसं बसायचं साहेब? मी घरातनं धागा बी आणला नाही. जाग्यावर नव जाग्यावर थाली थाळी? धाब्यावर जाऊन थाळी खाऊ? अध्यक्षांबाई काय जेवण ठेवलंय काय धाब्यावर? ए तिला तांग त्याला तांग. टांगून घालून काय करू. मी जाऊ का इथनं. सॉरी काहीच कळेल झालं. बसा खाली बस. सगळी खाली बसा. बस बाय, ह्या बोबड्यास तर काय कळना झाले. मला वाटलं जेवण बिवण हाय. मी किती खुश झाली होती अगं. हे बघा, ज्यांचा हप्ता राहिला ते लवकरात लवकर भरा, नाही तर दंड होणार तुम्हाला. तुमचं घर गाडी याच्यावर दोपटी येणार बघा. अहो साहेब या शांतीनंच हप्ता भरलेला नाही. अगं उंड घे, तू परत माझं नाव घेतलंस होय? बांधून आता मारले कशाला बायकांच्या कळवडी चिरायचा. जावा परत मारलं. ग बसा इकडे लक्ष द्या. ज्या बायकांचा हप्ता राहिलाय ती लवकर हप्ता घेऊन जावा. घाण बायकांच्या कळवडीत चिरायच्या. चला आता. अगं चिमणा, हप्ता का भरला नाहीस ग? अगं काय सांगू तुला, पैसे माझ्याकडे आहेत ती, पण मी लवकर भरणार नाही हप्ता. मला सोन्याची रिंगा करायची कानातल्या, त्यासाठी साठवते मी पैसे. बर जाते मी. हा चालतंय. ना 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 ना
हॅलो साहेब. बोला ड्युटी वहिनी. अहो साहेब, चिमणाबाई शेंबूडसाठीकडे पैसा आहे ती. तिनं सोन्याच्या रिंगा करायसाठी पैसे साठवले ती बघा. बर बर चालतंय, ओके ठेवा. बाबा आले बाबा, मंत्र म्हणणार पैसे डबल करणार. बाबा आले बाबा, मंत्र म्हणणार पैसे डबल करणार. बाबा आले अंगणात, बाजूला सर नाहीतर लात घालीन ढुंगणात. सर बाजूला. बाबा आले बाबा, मंत्र म्हणणार पैसे डबल करणार. अय बाबा, खरंच डबल पैसे करताय काय? होय माते, खरंच डबल करतोय पैसे. बघू एखादा डिमू दाखवतो डिमो. ही बघ 50ची एक नोट आहे, या 2 नोटी करणार. या वाटक्या काल ठेवून यात काय आहे का बघ. काय का वाटका, एक नोट आहे बघ. आता करतो मी, खातो चिंगम, त्याचा येतो बबल. या एका नोटीची होऊ दे डबल. बघ आता काढू का? बघ 2 झाल्या. आहेत का 2? अहो बाबा खरंच की. थांबा, माझं पैसे घेऊन येतो, डबल करून द्या. बर बर, या लवकर माते. बाबा हे घ्या 5,000 रुपये, ह्याचं डबल करा 10,000 रुपये आणि 100 रुपये तुम्हाला ठेवा. ठीक आहे माते, करतो. बघ वाटक्यात काय आहे का. नाही, मी खातो चिंगम, त्याचा होतो बबल. मावशीचा हप्ता जमा करून घे रे. कोण आहे तुम्ही? बचत गटा साहेब आहे मी. ओ साहेब द्या की पैसे, रिंगा करायला साठवली तुम्ही. चाल तिकडे चिमणे. चल रे, 2 महिन्याचा हप्ता जमा करून घेतला एकदा. पण मी पैसे साठवले ते कुणालाच माहित नव्हतं. हा, त्या सोनाकाला माहित होतं. सोने कुत्रे, तुला सुट्टी नाही आता. अगे मांडी घे की तिकडं. हो तिकडं. ए, शांत बसा. आईला बायका एकत्र आले चाव 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 चालू असतेच. इकडे लक्ष द्या. बचत गटातल्या बायकांसाठी सरकारची नवीन एक योजना आल्या. काय योजना आहे? ज्या बायका पैसे वरतीला त्यांचं पैसे 60 दिवसात डबल करून मिळणार आहे ते. काय सांगताय? मग माझ्याकडे 5,000 आहे ती, मी देतो. नाही 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 नाही, कमीत कमी 50,000 रुपये भरायला लागणार, मग पैसे डबल होणार. अय्या, भारी योजना. बरं ऐका, ज्या बायकासने आपलं पैसे 60 दिवसात डबल करायचं ती तिने कमीत कमी 50,000 रुपये घेऊन या जावा. चला आता जाऊया. मी तर ओ मावशी, हळू जावा पडचिला. आता काय मांडीव बसता काय? बसते की. सर तिकडे मागे सारखा नाव घेईल त्याप्रमाणे या. सोनाक्का दिवटे. हे घे साहेब, माझं 50,000 रुपये. ओके, जमा करा इकडे. आता कोण आहे? शांताबाई. हे घ्या साहेब, माझं 50,000 रुपये. हा, शिंबूड चाटाय कुठे गेली? आपला शिंबूड चाटे मुर्दा बसवला तुझा. हा, ही द्या 50,000 रुपये द्या. हा, ओके. हा, आता कोण? महिना. हे घे साहेब माझं. हा, ओके. 50,000 किती आहेत? 50 आहेत ना? हो हो. ओके. गंगूबाई. ठीक आहे साहेब, 1 लाख 2 लाख करून द्या बरं का. बर बर देतो. चला बर, इकडे लक्ष द्या. 60 दिवसात तुमचं पैसे डबल केलं जातील. आता आपापल्या घराला जावा, आम्ही जातो. चला साहेब. ओके, भेटू 60 दिवसानं. अगं पैसे डबल करून एका वर्षात फॉर्च्युनरच घेतली बघ आता. अगं मी तर थार घेणार आहे, थार. बर बायकानू, बचत गटाचा हप्ता काढा. कसला हप्ता? साहेब तुमच्या दोघांची तर बदली झाली होती ना? कसली बदली? परवा तुमच्या गावात हप्ता गोळा करायला तो काय झालं माहितीये का? काय झालं? सांगतो. ओ दादा, तुम्ही बचत गटात साहेब आहे ना का? होय, बचत गटात साहेब आहे. हप्ता न्यायला आलोय. बाबा बस बाबा. त्या 2 बामट्याने आम्हाला किडनॅप केलेलं आणि बांधून घातलेलं, कसं तरी सुटून आलोय आम्ही तिथनं. काय म्हणजे ते दोघ जण बचत गटाचे साहेब नव्हते का काय? या सगळ्यांनी 50,000 रुपये आणि मी 1 लाख रुपये दिले होते त्यांना. मला तर वाटतंय 30 बामटे असणार आहेत. अरे देवा, बरबाद झालो आम्ही. आता बसा बोंबलत, आम्ही जातो. चल रे. अरे देवा, मी तर माझे पैसा आणलं होतं. आणि मी रेड ऐकलेला रेडा. तुमच्याकडे कुठे आहे रेडा? नवऱ्याला गाठ ठेवलेलो. बरबाद झालं. गेलं माझं 50,000 गेलं. भावा, आपण बरोबर गंडीवलं त्या सगळ्या बायकासनी बघ. वय वय, इतर पैसे मोजून बघू. एक ते ती बरोबर. 1 2 3. हाय ते का बरोबर? मावशी तुम्ही हाय ती बरोबर आहेत सगळे पैसे. 60 दिवसाने येतो हा, पैसे डबल करून. चल. अहो अजून 2 बायकांचे पैसे डबल करायचे आहे ती. त्या पण 50,000 रुपये भरणार आहे ती. काय सांगताय? चला चला सर, चला डबल करूया त्यांचं पण. चला. ओ अध्यक्ष गंगूबाई, कुठं आहेत त्या 2 बायका? हाय ती की.
वहिनी उठा. कुठं आहे त्या हायला लाजते ते काय आपल्याला बघून. तोंड का दिली ती दाखवा की तोंड. ही बघा तोंड. साहेब तुम्ही होय आम्ही. काय बघताय बायको हा नाही असली. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.